व्यासपीठावरील अतिशय पितृतुल्य असे चांदर सर, मराठा सेवा संघाची स्थापना करणारे पुरुषोत्तम खेडेकर सर, आणि आज या व्यासपीठावर असणारे आज प्रशासकीय सेवेतील माझे पती सिद्धार्थ खरा, शेळके सर, गीते सर, शंकर सर आहे, आणि अतिशय सुंदर निवेदन करून सगळ्यांना फिरवून ठेवणार आणि आज या कार्यक्रमाला माझ्या कुटुंबातील सिद्धार्थचे मोठे भाऊ, लहान भाऊ, त्यांची बहीण, माझ्या नंदेचे मिस्टर हे देखील इथे उपस्थित आहेत. आमच्या घरातील काही मुलंही उपस्थित आहेत. माझं आणि सिद्धार्थचं लग्न मला माहीत नाही किती जणांना कल्पना आहे, परंतु आमच्या लग्नाला जवळपास 30 वर्ष झाली आणि माझं लग्न हे आंतरजातीय विवाह आहे. माझी आणि सिद्धार्थची एकच बॅच 1992ची आमची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, आणि 1994 मध्ये आम्ही मंत्रालयात पक्षाधिकारी या पदावर रुजू झालो. मला माहीत नव्हतं शेळके साहेब आपण तिथे होता, खरंच नव्हतं, म्हणजे कधी परिचय झाला नाही. पण लोकसेवा आयोगातून जेव्हा आम्ही प्रवेश करतो शासकीय सेवेमध्ये, तेव्हा खूप वाचलेलं असतं. आंतरजातीय विवाहाचं पाऊल 30 वर्षापूर्वी एवढं सोपं नव्हतं, आणि ते घेतलं त्या काळामध्ये. त्याचं कारण होतं MPSCचा सिलेबस. MPSCच्या सिलेबसमध्ये आम्ही महात्मा फुले वाचले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले होते, छत्रपती शाहू वाचले होते, आणि तेच विचार. खरं तर माझं बॅकग्राऊंड हे, माझं माहेर पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा, आणि परंतु माझे शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मुंबईमध्ये झालेलं होतं. पण सिद्धार्थ मला काही म्हणा, तुम्ही स्पार्क म्हणा किंवा काय, ते आवडलं आणि निर्णय घेतला. आणि मला खूप आनंद आहे की आज माझे दोन्ही कुटुंब, म्हणजे माझं माहेर आणि माझं सासर, हे माझ्यासाठी तेवढंच प्रिय आहे आणि सिद्धार्थसाठीही तेवढंच प्रिय आहे. आज माझ्या सासरमध्ये देखील सिद्धार्थ माझ्या वडिलांचे जावई म्हणून अतिशय लाडके आहेत, आणि मला वाटतं माझ्या घरासाठी तर मी सर्व काही. त्यामुळे आज जे काही सिद्धार्थ उभे करू शकले किंवा मी जे काही त्याला हातभार लावू शकले, याच्यामध्ये कुटुंबाचं सहकार्य हे खूप मोलाचं आहे. आणि कुटुंबासोबतच मला असं वाटतं की माझा जो इथला गोंडे पाटील सरांचा परिवार असेल, औरंगाबादचा मस्के सरांचा परिवार असेल, आणि आमचा दुसरबीड, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, या परिसरातला जो काही आमचा जोडला गेलेला मित्र परिवार आहे. उत्कर्ष फाउंडेशन तर खूप नंतर आलं, पण गंगाधर भाऊ असतील, जयसिंगदादा असतील, साळवे साहेब असतील, त्यानंतर प्रवीण गीते असतील, त्यानंतर आपले विठ्ठल चव्हाण असतील, त्यानंतर असे खूप मित्र आहेत जे या सगळ्या प्रवाहामध्ये जोडले गेले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, तेव्हा फेसबुकही नव्हतं. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसे काही सोशली कनेक्ट झालो आणि इतके जुळून राहिलो 30 वर्ष, आणि अजूनही एकमेकांना फॉलो करतो, हे मोठा विषय आहे. परंतु जी नाळ बांधली गेली ती बांधली गेली. आज सिद्धार्थनी जे काही मेहनत घेतली, मला असं वाटतं की मी काही सांगितलं तर मला वेळ कमी पडेल, कारण आता वेळही खूप झाला आहे आपल्याला. परंतु त्याची जी 2 स्वप्न आहेत, उत्कर्ष फाउंडेशन जे उभं केलं आणि त्या माध्यमातून महाविद्यालय उभं केलं, त्यासाठी जो काही संघर्ष झालेला आहे तो फक्त मला माहीत आहे. आम्ही कधी तो संघर्ष कुठेही येऊ दिलेला नाही. परंतु मला माहीत आहे की रात्रीची लक्झरी बस पकडून ते कसे प्रवास करतात. कधी कधी मागच्या सीटवर असतं, परंतु ऑफिसमधून यायचं, जेवण करायचं, लिहायचं. हाच प्रकार होता डेअरीच्या बाबतीमध्ये. खूप लॉस आले, खूप काही अडचणी आल्या, खूप संघर्ष झाला, परंतु आज अभिमान वाटतो की त्याच डेअरीचं आज 45,000 लिटरचं नुकसान झालेलं आहे. तो हे सगळं करत असताना, कारण इथे आज
तसं पाहिलं तर जवळजवळ 15,000 शेतकरी आज आमच्याकडे दुधाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. शिक्षणासाठी देखील तुम्ही पाहताय की सिंदखेड राजामध्ये आपण आता सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून, कारण पुन्हा विचार डॉक्टर आंबेडकरांचे की शिक्षण हेच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर बदललेली पिढी पाहिजे असेल तर ती शिक्षण, आणि शिक्षण म्हणजे नुसतं कॉपी करून पास होणारं शिक्षण नाही, त्याला तुम्हाला विचार करायला लावणारं, त्याला तुम्हाला एक निर्भीडपणे निर्णय घेता येणारं लावणारं शिक्षण हे त्या संस्थांनी दिलं पाहिजे आणि तशा संस्था या उभ्या राहिल्या पाहिजे. आणि अशा पद्धतीने सिंदखेड राजामध्ये या दृष्टीने आम्ही एक तजवीज, एक त्याच्या दृष्टीने एक पायाभरणी आता सुरू केलेली आहे. खरं तर सिद्धार्थची इच्छा VRS घेण्याची 1996 पासूनच होती, पण जसं खेडेकर साहेब म्हणाले की त्यांना अलाउड केलं नाही, तसं मी थोडं थांबून त्यांना इथपर्यंत आणलं. शेवटी म्हटलं आता चला, आता तुम्ही मोकळे व्हा आणि तुम्ही पुढे तुमचं आता जो काही तुमचे विचार आहे, जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या तुम्ही पूर्ण करा. माझे एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी एवढा विश्वास आणि इतकं प्रेम आम्हाला आत्तापर्यंत दिलेलं आहे 30 वर्षांमध्ये. माहीत नाही आम्ही त्याबद्दल तुम्हाला किती देऊ शकलो, पण येणाऱ्या काळात जे काही असेल त्याचं योगदान आणि त्याचं जे काही आम्ही देणं आहे ते देण्याचा सार्थ प्रयत्न हा आमचा निश्चितच राहील. आणि आजच्या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि जसं सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की हे मातृतीर्थ आहे, या राज्याला, या देशाला दिशा देणारा युगपुरुष शिवाजी महाराज ज्यांनी जन्माला घातला, हा जिल्हा, हा भाग, हा सर्व राज्यामध्ये हा पहिल्या क्रमांक